नमस्कार. आज आपण आलेलो आहे गोविंद अण्णा यांच्या शेतामध्ये. आज आम्ही या ठिकाणी डाळिंब प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे, वेळात वेळ काढून. तसेच आमचे वर्गमित्र के.पी. पाटील हे पण आज वेळात वेळ काढून आलेले आहेत. बागेला आपण या ठिकाणी व्हिजिट देतोय. बागेची या ठिकाणी हे बघतोय बाबा कुठंपर्यंत आलेले आहे, बागेची स्थिती कसं आहे, इन्स्पेक्शन चालू आहे, म्हणजेच ऑडिट चालू आहे. बघूया आता गोविंद अण्णांच्या कडून आपण माहिती घेऊया. गोविंद दादा, कसं काय बागेचं एकदम म्हणजे असं वातावरण, बिकट वातावरणामध्ये आम्हाला आतापर्यंत असं दिसतंय बाग अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि सगळ्या झाडांमध्ये एकदम चांगलं असं या ठिकाणी फळ लागलेले आहेत. सायझिंग थोडीशी आता होत आहे. काल 2 दिवसापूर्वी पाऊस झाला आणि या पावसामुळं काय तुम्हाला अडचणी आल्या आणि त्याच्यावरती उपाययोजना तुम्ही कसं करताय? काही अडचण नाही आहे, पण कसं आहे, शेवटी डाळिंब बागा शेत आहे. आतापर्यंत 5 महिने कंप्लीट झालेलं आहे. अजून 1 महिना आपल्याला बघायची प्रसंग आहे. म्हणजे वातावरण रोजच्या रोज बदलत आहे, त्यामुळे जरा प्रत्येक फळावरनं लक्ष देणे महत्त्वाचं आहे. आर्द्रता वाढल्यामुळे जरा बागेला अटॅक किंवा तेले अशा रोग्या येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला रोजच्या रोज बघणे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला पुढचं झाड दिसतंय, आता बऱ्यापैकी संख्या एका झाडाला 150 ते 200 संख्या आहे आणि सायझिंगमध्ये भेटलं तर सरासरी 150, 200 असं सायझिंग असून आहे. अजून 1 महिना वेळ आहे आहे. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं बघण्यात आलं की बाबा झाडांमध्ये त्या झाडाच्या म्हणजे ह्याच्यापेक्षा पालापेक्षाही फळ एकदम म्हणजे जास्त हे झालेलं आहे. झाडाला मला वाटतं इन एन ॲव्हरेज जरी पकडलं आपण प्रत्येक झाडामध्ये नाही म्हटलं तर एक 40 ते 30 किलोपर्यंत आरामश्रे आपण या ठिकाणी माल निघू शकतो असा आमचा अंदाज आहे. हो, तरी पण आहे. मी तेवढं का अपेक्षा ठेवलं नाही, पण आताचं सध्या स्प्रेडमध्ये भेटलं तर 30 ते 40 बसेल, नाही म्हणत नाही. मला एवढंच आहे की व्यवस्थितपणे आपल्या माझ्या सरासरी 20-25 किलो बसला तर मी आनंदी आहे. अतिशय चांगलं आपण नियोजन केलेलं आहे. अजून काही काळ तुम्हाला बागेकडे मनापासून लक्ष द्यावं लागणार आहे. आणि मी आपल्याला हेच एक विनंती करतो की आपण कुठेही फालतू वेळ न घालवता बागेकडे लक्ष देऊन बाग, कारण बाग हा महत्वाचा. खूप काही अडचणी येत असते, त्या अडचणीला आपण सामोरे जाऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या या ठिकाणी बघा, कम से कम एका झाडाला या ठिकाणी दिसतोय 250+ या ठिकाणी फळ लागलेले आहेत. मला वाटतं की आपल्या संख परिसरामध्ये असं बाग क्वचितच असतील. बघा, एका फांदीला फांदी पूर्ण वाकलेला आहे. अशी या ठिकाणी एकंदरीत गोविंद अण्णा यांचं या ठिकाणी. आणि या ठिकाणी अजून एक झाड दाखवतो बघा. झाड या ठिकाणी बघा, अतिशय मला वाटत नाही की 200 काय 200-250च्या प्लस या ठिकाणी झाडामध्ये 300 आसपास, 300च्या आसपास. मग के.पी. पाटील मोजण्याचं हे आहे, पण मोजता मोजता मला वाटतं दिवस मावळेल, काही हरकत नाही. नजरेत आपल्याला एवढं दिसतं आता 300+ असावं असं वाटतं. ठीक आहे, अतिशय चांगलं गोविंद मामा आपण नियोजन केलेलं आहे. असंच तुम्ही करत राहा, इम्प्रूव्हमेंट करत जावा. त्यामुळं आम्ही आमच्या जत तालुक्यामध्ये तुमचं नाव खास करून या गोष्टीसाठी घेतलं जातं, एक प्रगतिशील बागायतदार, शेतकरी मित्र आणि हवामान तज्ज्ञ, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट क्रिकेट आयोजक, असे समाजसेवक, असं आपले नाव आहे. आपलं नाव असंच आपण भविष्यात एकदा अवॉर्ड भेटावा असं मला अवॉर्ड नक्की मिळेल आपल्याला. आपण काम करत राहावं, अवॉर्ड तरी आपल्याला भेटत जाईल. प्रयत्न करत जायचं. धन्यवाद. ओके, बाय. आम्हाला पण या ठिकाणी येऊन अतिशय आनंद झाला. धन्यवाद सगळ्यांना.